नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महिला तलाट्यासाठी 25,000ची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकासह एकास रंगेहात पकडले। भीमस्मृती यात्रेनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला। फेरीवाल्यांच्या जीवावर उठलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम स्थगित करावी यासाठी शिवसेनेतर्फे काढण्यात आला मोर्चा। बोगस अपंग शिक्षकांच्या समायोजनाच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा। आणि श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाच्या मंडपाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। आता बातमी होती विस्ताराने। शेत जमिनीच्या सातबारा उतार्यावर जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तक्रारदाराकडून महिला तलाट्यासाठी 25,000ची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेत जमिनीच्या सातबारा उतार्यावर जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तक्रारदाराकडून तलाट्यासाठी 25,000ची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव तालुक्यातील पाथर्जे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे वडील आणि इतर 7 जणांच्या नावे वडिलोपार्जित शेतजमीन असून शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर इतर हक्कात नजरघाण घेणार कुंडू बावडे या नावाची जुनी कालबाह्य नोंद होती। ही नोंद कमी करण्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन दिनांक 2 जुलै रोजी तक्रारदार हे तलाठी मोमीन यांच्या कार्यालयात गेले। तुमचे काम खूप मोठे आहे, मी तुमच्या गावातील वाडीलाल पवार यांच्याशी बोलून त्याला पैशाबाबत सांगतो, तुम्ही त्यांना भेटून घ्या। त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे त्यांना दिल्यावर तुमचे काम होईल, त्याशिवाय काम होणार नाही असे तलाट्याने सांगितल्याची तक्रार दिनांक 3 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली। सदर तक्रारीची पडताळणी केली असता दिनांक 14 जुलै रोजी तक्रारदार यांनी रोजगार सेवक वाडीलाल पवार यांच्यासह तलाठी मोमीन यांची भेट घेतली। याबाबत उद्या सांगतो असे तलाठीने सांगितले। दिनांक 17 जुलै रोजी तक्रारदाराने वाडीलाल पवार यांची भेट घेतली असता तलाठी मॅडमांनी काम करून देण्यासाठी 25,000 रुपये द्यावे लागतील असे तक्रारदाराला सांगितले। खासगी इसम दादाबाबू जाधव यांनी तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले। त्यानंतर दिनांक 30 जुलै रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीसगाव तहसीलमधील तलाठी मोमीन यांच्या कार्यालयावर सापळा रचला। 25,000ची लाच घेऊन रोजगार सेवक वाडीलाल पवार लाचेची रक्कम तलाठी मोमीन यांना देण्यासाठी जात असताना त्याला व दादा जाधव या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपपोलीस अधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, राजन कदम, रुपेश आयरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर आदींनी केली। संबंधित आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील लळई कोकणातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता। मुंबई आग्रा महामार्गावरील लळींकुर्णातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी जनसागर लोटला होता। अभिवादनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर सहभागी झाले होते। यावेळी रक्तदान शिबिर, भीमगीतांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। न्यायालयीन कामकाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 31 जुलै 1938 मध्ये धुळे शहरात आले होते। त्यावेळी त्यांनी लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता। त्यांच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी लांडोर बंगला स्थळी दरवर्षी 31 जुलैला भीमस्मृती यात्रा भरते। त्यांची आठवण स्मरणात राहावी यासाठी माजी प्राचार्य स्वर्गीय जे खैरनार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भीमस्मृती यात्रा भरवण्यास सुरुवात केली। हा उपक्रम अखंडित सुरू आहे। लांडोर बंगल्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला त्यांचे पंतू सुजित आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्रेमानंद आयरे, आबा खंडारे, राजू शिरसाट, प्रभाकर जाधव, मनी खैरनार, संजय बैसाने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, जिल्हा संघटक शंकर खरात, योगेश पगारे, सागर चव्हाण यांच्यासह भीम अनुयायांनी अभिवादन केले। लांडोर बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं गेल्या 34 वर्षापासून भीमस्मृती यात्रेचं आम्ही आयोजन करतो। माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजन करतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 31 जुलै 1937 साली
गेल्या 80 वर्षापूर्वी 88 वर्ष 88 वर्षापूर्वी कोर्ट कामासाठी धुळे ते आले असता लढेकर अण्णाचे आग्रहास्तव किल्ले लढे लांडोर बंगल्यावर ते आले आणि समाजाला मार्गदर्शन केलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सतत हा उपक्रम आज चालू राहील अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाहिजे। या किल्ले लढे लांडोर बंगल्याला भीम स्मृती यात्रेला प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महेंद्रजी निळे, प्रभाकर भाऊ जाधव, एस.आर. बागुल नाना, प्रेम आहिरे, राजू बाबा शिरसाट, आबा खंडारे, मणिबाबा खैरनार, तसेच संजीव भाऊ बैसाने, डॉक्टर भूषण पाटील, तसेच मोर्चे अण्णा बाबूलाल अण्णा मोर्चे, तसेच दीपकराव शिंदे, आबा खंडारे व भरत जाधव इत्यादी असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला लागले। फेरीवाला धोरण निश्चित करून अंमलबजावणी होईपर्यंत फेरीवाल्यांच्या जीवावर उठलेली अतिक्रमण निर्मूल मोहीम स्थगित करावी, तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। फेरीवाला धोरण निश्चित करून अंमलबजावणी होईपर्यंत फेरीवाल्यांच्या जीवावर उठलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम स्थगित करावी, तसेच रस्त्यावर भाजीपाला विकून कष्टाने पोट भरणाऱ्या गरीब महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बुधवारी दत्त मंदिर ते नागाववारी चौफुली परिसरात पोलीस व मनपाच्या पथकांनी विक्रेत्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकत अचानक राबवलेली अतिक्रमण मोहीम ही गोरगरिबांवर जीवावर उठणारी असून यामुळे बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेले धुळे शहरातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। वास्तविक रस्त्यावर व्यवसाय करणारा फेरीवाला हा शहराचा महत्त्वाचा घटक असून अनेक वर्ष फेरीवाला धोरण निश्चित करण्यात अपयश आले असून जोपर्यंत फेरीवाला धोरण निश्चित करून अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत अतिक्रमण मोहीम स्थगित करावी। अगोदरच राजकीय मानसिकतेच्या अभावामुळे धुळे शहरात चांगले उद्योग आले नाहीत, त्यातच संपूर्ण विश्वाला ठप्प करणाऱ्या कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे अनेक व्यावसायिक देशोधडीला लागले। संसाराचा प्रपंच चालवण्यासाठी होतं नव्हतं ते सर्व गमावल्यामुळे पोटापाण्याचा गंभीर प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा टाकला आहे। सकाळी कमावले तर संध्याकाळी चूल पेटेल अशी व्यवस्था असलेल्या हजारो बेरोजगारांनी भाजीपाला व फळी विक्रीची दुकाने रस्त्यावर लावून काही प्रमाणात आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला। रस्त्यावर व्यवसाय करून फक्त 2 वेळची भाकरीच मिळते आहे। या फेरीवाल्यांनी रस्त्यावर व्यवसाय करून 3 मजली इमारती बांधल्या नाहीत, परंतु छोट्या मोठ्या कुरबुरी पुढे करून मनात येईल तेव्हा पोलिसांना सोबत घेत मनपाने रस्त्यावरच्या फेरीवाल्यांची दुकाने उद्ध्वस्त करणे, व्याजाच्या पैशाने भरलेला भाजीपाला फळे रस्त्यावर फेकून देत फेरीवाल्यांचे आर्थिक कंबरडे कसे मोडले जाईल अशी मानसिकता ठेवत धुळे मनपा व पोलीस प्रशासनाने असे सर्वसामान्यांच्या जीवावर उठणारे प्रयोग तात्काळ बंद करावा। शहराच्या रहदारीला अडथळा होईल अतिक्रमण असे करणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही, परंतु पोटा पाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्यांवर होणारा अन्याय शिवसेना सहन करणार नाही। त्यामुळे बुधवारच्या मनपा व पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत मारहाणीत एक फेरीवाली भगिनी जखमी झाली असून अशा गोरगरिबांना अमानुष मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल धुळे शहरामध्ये अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे। रस्त्यावर बसून पोट भरणारे हे भाजीपाला विक्रेत्यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याचं एक गैरकृत्य वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। केव्हाही उठायचं, काही कारण नसताना कोणाच्या सांगण्यावरून करतात माहीत नाही, परंतु केव्हाही उठायचं आणि रस्त्यावर बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना हे लोक काही 2 नंबरचा धंदा करत नाही आहे। हे लोक रस्त्यावर बसून पोट पाण्याचंच काम बघतायत त्यांच्या। जर सकाळी यांनी रस्त्यावर गाडी लावली, रस्त्यावर दुकान थाटलं तर संध्याकाळी यांची चूल पेटू शकते आणि यांच्या मुलाबाळांच्या तोंडामध्ये घास जाऊ शकतो। परंतु या लोकांना मारहाण आणि रस्त्यावर उलट्या टपऱ्या असलेल्या सट्ट्याचे पिढे असतील, पत्त्याचे क्लब असतील किंवा जे काही सोड्याच्या गाड्या आहेत दारूच्या, या लोकांना सलाम करणाऱ्या पोलिसांचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने हे भाजीपाला विक्रेत्यांचं शिष्टमंडळ आज SP साहेबांना भेटण्यासाठी आणलेलं होतं। काल अतिशय क्रूरपणे मनपाचं अतिक्रमण पथक आणि पोलिसांचं वाहतूक शाखेचं पथक यांनी एकत्र येऊन दत्त मंदिर ते नागाववारी परिसरामध्ये असलेले हे काही भाजी विक्रेते आहे यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला। त्याच्यामध्ये एका आमच्या भगिनीचं दुकान आवरलं गेलं होतं, तिने सगळा माल
एका गाडीमध्ये टाकून घेतलं होतं. 1-2 कॅरेट रस्त्यावर पडलेले असतील ते कॅरेट आवरून ती भगिनी त्या गाडीमध्ये ठेवत होती. त्या काळात तिला कुठल्या तरी पोलीस महिलेने धरलं. ती कॅरेट ओढण्याच्या नादामध्ये त्या महिलेला खाली पाडलं. खाली पाडल्यानंतर ती महिलेच्या छातीवर बसून तिला शिवीगाळ केली, मारहाण केली, छातीमध्ये गुद्दे मारले. त्याच्यामुळे त्या महिलेची परिस्थिती अत्यवस्थितीची झालेली होती. तिचा BP लो झाला. तिचं नुकतंच काही काळापूर्वी गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे. अशा आजारातून तात्काळ पोटा पाण्यासाठी रस्त्यावर येऊन व्यवसाय करणाऱ्या महिलेवर हा मारहाणीचा अमानुष प्रकार हा अयोग्य आहे. त्याच्यामुळे आज त्याच्यासोबतच एका महिलेला तिने ज्यावेळेस सांगितलं की आम्ही गोरगरीब लोक आहोत, रस्त्यावर पोट भरून आमच्या मुलाबाळांचं पोट आम्ही रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरतो, तर आमच्यावर अन्याय करू नका, असं इंग्रजांसारखं आमच्याशी वागू नका. तर त्यावेळेस त्या कॉन्स्टेबलने त्या महिलेला सांगितलं की तू जे पैदा केले ते का आमच्या उपकारासाठी पैदा केले का, असं अतिशय चुकीच्या पद्धतीने जे काही बोलणं आणि जी काही मारहाण झालेली आहे या अमानुष मारहाणच्या निषेधार्थ आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. ज्यांनी कोणी कृत्य केलेलं आहे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि जे काही पोलिसांचं पथक इंग्रजांसारखं येऊन केव्हाही लाटाकाट चालवून लोकांना पळवतंय ते बंद झालं पाहिजे. याच्यासाठी SP साहेबांना निवेदन दिलं. आता पालिकेच्या आयुक्तांना आम्ही निवेदन द्यायला जातोय आणि या लोकांना परत ज्या जागेवर ते व्यवसाय करतायत त्या जागेवर बसवण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली. बोगस अपंग शिक्षकांच्या समावेशनाचा घाट प्रशासनाने घातला असून उच्च न्यायालयातील दाखल याचिकेकडे डोळेझाक करण्यात आल्याने या विरोधात शासनाच्या पातळीवर बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा RPI मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. बोगस अपंग शिक्षकांच्या समायोजनाचा घाट प्रशासनाने घातलाय. उच्च न्यायालयातील दाखल याचिकेकडेही डोळेझाक करण्यात आली आहे. या विरोधात शासनाच्या पातळीवर बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयात कंटेम्प्ट पिटिशन दाखल करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की जिल्ह्यासह राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना, अपंग एकात्मक योजना, अपंग समग्र शिक्षा योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या खऱ्या विशेष शिक्षकांच्या समायोजनास आमची कोणतीच हरकत नाही. मात्र या मागून ज्या बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी दलालांचे टोळके सक्रिय झाले आहेत त्या दलालांच्या आमिषांना बळी पडून अधिकारी बोगस विशेष शिक्षकांना मागील दरवाजाने थेट जिल्हा परिषदेचे जावई करू पाहत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. खऱ्या विशेष शिक्षकांचे 100% समायोजन झालेच पाहिजे, त्यांचे आम्ही देखील समर्थन करतो. मात्र ज्यांनी कधी अपंग युनिटचे तोंड पाहिले नाही, ज्यांच्या तोंडावर युनिट बंद पडल्यानंतर मिसरुटी फुटल्या आहेत, अशा बोगस अपंग विशेष शिक्षकांच्या समायोजनास आमचा तीव्र विरोध आहे. त्याबाबत प्रशासनाला निवेदन देत सचेत केले आहे. त्यानंतर देखील जर अधिकाऱ्यांनी बोगस विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याचा प्रयत्न केला तर अशा अधिकाऱ्यांसह त्या बोगस विशेष शिक्षकांच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा यावेळी पंकज साळुंखे यांनी दिला आहे. दिनांक 11/6/2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक GR प्रसिद्ध केला आणि त्या GR मध्ये केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांच्या समावेशनासंदर्भातले आदेश पारित करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले या सगळ्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते आदेश निर्गमित केले की तुम्ही यांच्या समायोजनाची प्रोसेस तुम्ही करा. परंतु त्याबाबत माझा जाहीर आक्षेप असा आहे की जो निकाल लागलेला आहे, ज्या निकालाचा आधारे याने महाराष्ट्र शासनाने जो संदर्भ घेतलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात आपण जर बघायला गेलं तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. त्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेचा काही मात्र संबंध नाही, समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतचा काही मात्र संबंध नाही. तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कार्यकाळात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून त्या आदेशाला चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करून त्यात अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतले जे बनावट विशेष शिक्षक आहेत त्यांची भरती याच्यात केली जाते. आता जर बघितलं तुम्ही माझ्याकडे तर हा माझ्याकडे 11,779 पानांचा माझ्याकडे ही पूर्ण रीट याचिका आहे. तुम्ही बघू शकता, झूम करा वाटल्यास तुम्ही. या अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भातली ही पूर्ण भारत सरकारने याचिका दाखल केलेली होती.
यात नुसतं महाराष्ट्र राज्यच नव्हतं, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश हे देखील राज्य होते. आता या पूर्ण 11,979 पानांमध्ये समावेशित हा शब्द कुठेही नाही, समग्र शिक्षा हा शब्द कुठेही नाही. मग याचा संदर्भ घेऊन नेमकं शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये यंदा नेमका हा का म्हणून लादला, कशामुळे लादला, महाराष्ट्र राज्य शासनाला का म्हणून यांचं समायोजन करण्यास भाग पाडलं, हा संशोधनाचा भाग आहे. त्याच पद्धतीने पाहिलं जर गेलं, आता याच याद्यांमध्ये ज्या विशेष शिक्षकांच्या याद्या ज्या आलेल्या आहेत, माझं कोणाशी वैर नाही, मी कोणाचा दुश्मन नाही, परंतु याच्यामध्ये जर बघायला गेलं तर या सगळ्या याद्या आहेत. या सगळ्या याद्या तुम्ही झूम करू शकता. मी तुम्हाला वाटल्यास या याद्या सगळ्या तुम्हाला मी PDF देणारच आहे या पत्रासह. या तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये स्वाती पाटील, मनीषा पाटील, गिरीश महाले, पंकज चौधरी, वीरेंद्र सूर्यवंशी, संतोष पाटील, संदीप निकम, गिरासे यांच्यासारखे बरेच काही लोफर बनावट शिक्षक असे आहेत की ज्यांच्याकडे कुठले कागदपत्र नाहीत, दस्तावेज नाहीत, तरी त्यांचे नावं समायोजनाच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि जे खरे विषय शिक्षक आहेत त्यांचे नावं टाळून टाकलेले आहेत. आणि आताच कालच माननीय मुख्यमंत्री, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच बैठक घेतली आणि सगळ्या मंत्री महोदयांना वॉर्निंग दिली की कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप सहन केला जाणार नाही. त्यामुळे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आपले माननीय जयकुमार रावल, हे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना मित्र मानतो. तर तो खूप हुशार व्यक्तिमत्व आहे, निर्भीड व्यक्तिमत्व आहे. त्यांना सुद्धा माझी एक मनपूर्वक विनंती की पहिलेच त्यांच्या मंत्रिपदावरती जयकुमार भाऊ, तुमच्या मंत्रिपदावर पहिलेच उत्तर महाराष्ट्रातल्या भरपूर तुमच्या विरोधकांची नजर आहे. तुम्हाला मंत्रिपदावरून उतरण्यासाठी काही लोकांनी देव सुद्धा पाण्यात ठेवलेले आहेत, परंतु तुम्ही खूप चांगले लोकप्रतिनिधी आहात. म्हणून तुम्हाला एक सल्ला असा असेल की तुम्ही या अपंग युनिटच्या भानगडीत पडू नका. तुम्ही ज्या नियोजन समितीच्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे जे CO आहेत आपले तत्कालीन CO, आता त्यांची कालच बदली झाली, तर त्या बदलीच्या त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा तुम्ही COना जे परखडपणे सांगितलं की शिंदखेडा तालुक्यातले जे विशेष शिक्षक आहेत त्यांना शिंदखेड्यामध्येच यांचं समायोजन झालं पाहिजे, दोंडाईच्यातले जे विशेष शिक्षक आहेत त्यांचं दोंडाईच्यातच झालं पाहिजे आणि तुम्ही तात्काळ काम करा. जयकुमार भाऊ, तुम्ही या लफड्यात पडू नका. हा सगळा गुंतागुंतीचा पार्ट आहे. पहिलेच लोक तुमच्यावर टपून बसलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यापासून तुम्ही जितके अलिप्त राहिलात तितकंच यथायोग्य राहील राजकारणाच्या दृष्टीने. धुळे शहरातील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाच्या मंडपाचा भूमिपूजनाचा सोहळा मंडळाचे अध्यक्ष कल्याण गरुडे यांच्या हस्ते संपन्न झाला. आगामी गणेश उत्सवानिमित्त धुळे शहरातील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाच्या मंडप पूजनाचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष कल्याण गरुड यांच्या हस्ते संपन्न झाला. गणेशोत्सवाचे सर्वांना वेध लागले आहेत. शहरातील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाने यात आघाडी घेतली असून मंडळातर्फे यावर्षी खाटू श्याम मंदिराची प्रतिकृती भक्तांच्या दर्शनासाठी साकारण्यात येणार आहे. मंडळाच्या मंडप पूजनाचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष कल्याण गरुड यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपाध्यक्ष कालिदास पोद्दार, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, स्वागताध्यक्ष सुनील माळी, खजिनदार अनिल भडागे, सचिव भोला यलमामे, राहुल ठाकूर, सोमनाथ भडागे, अमोल दामने, नितेश हिरे, बबलू बागुल, राकेश येवला, शेखर मराठे, हेमंत परदेशी, मितेश मुसळे, अमोल दामने, रमाकांत मराठे, सोम चौरसिया, सारंग सिसोदे, दीपक पाटील, पवन हिरे, दीपक वाणी, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते. त्याप्रमाणे गणेश उत्सव 2025 यावर्षी आमच्या गणेश मंडळाचे यंदाचे 26वे वर्ष असेल. स्वामी समर्थ गणेश मंडळ शिवाजी रोड धुळे येथे आम्ही यावर्षी अध्यक्षपदी कल्याण भाऊ गरुड यांची निवड केलेली, तसेच उपाध्यक्षपदी आपलं कालिदास नाना पोद्दार यांची निवड केलेली आहे. यावर्षी आमच्या मंडळातर्फे 60 बाय 30चा भव्य असं सभामंडप उभारण्यात येणार आहे. त्या सभामंडपात राजस्थान येथील सीकर जिल्ह्यातील खाटू श्याम या मंदिराचा देखावा आम्ही सादर करणार आहोत. भव्य दिव्य मंदिर जवळजवळ उंच ते 30 फूट आहे आणि खाली ते 20-25 फूट असं भव्य दिव्य असं मंदिर, तिथला खाटू श्यामचा गाभारा व त्यांची मूर्ती असं करणार आहोत. तसंच खाटू श्याम येथील गेटही तयार करणार आहोत.
आणि विद्युत रोषणाई तसेच सामाजिक व देशभक्तीपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आम्ही मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे. भव्य दिव्य अशी पर्वणी आमच्या मंडळातून 26 वर्ष असल्यामुळे आम्ही करणार आहोत. तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या खाटू श्याम मंदिराचं दर्शन करण्यासाठी यावे व मंडळाला प्रोत्साहन करावे असे आवाहन आम्ही श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते करत आहोत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महिला तलाट्यासाठी 25,000ची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकासह एकास रंगेहात पकडले. भीमस्मृती यात्रेनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला. फेरीवाल्यांच्या जीवावर उठलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम स्थगित करावी यासाठी शिवसेनेतर्फे काढण्यात आला मोर्चा. बोगस अपंग शिक्षकांच्या समायोजनाच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा. आणि श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाच्या मंडपाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.